नमस्कार. आजच्या एम एस बी एस व्ही टीच्या कन्स्ट्रक्शन सुपरवायझर या कोर्ससाठी यावर्षी ॲपियर होणाऱ्या आणि परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत. या प्लॅटफॉर्म मार्फत आज आपल्याला इथे एकत्र येण्याची संधी मिळाली आहे की जेणेकरून आपण आपली ही जी नवीन परीक्षा पद्धती आता आलेली आहे, ऑनलाईन पद्धती, म्हणजे नवीन युगाची किंवा रिसेंट मॉडर्न मेथड, तर त्याच्याकरता समोर जाणारी आपली ही पहिलीच बॅच आहे. तर त्या कारणास्तव आपण याच्याबद्दलची थोडीशी माहिती करून घेणं, विषयांची ओळख करून घेणं आणि त्याच्याकरता थोडीशी तयारी करणं. तर आता ही जी वेळ आहे ही प्रॉपर वेळ आहे त्याच्याकरता, आणि म्हणून तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं मी त्याकरता स्वागत करतो. मी माझा परिचय देतो. मी अतुल निमदेवकर. मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि मागील 30 वर्षापासून या क्षेत्राशी संबंधित, म्हणजे डिझाईन कन्सल्टन्सी आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी या अनुषंगाने या फील्डशी कनेक्टेड आहे. आणि जवळपास मागील 10 वर्षापासून ट्रेनिंग आणि प्लेसमेंट डिव्हिजनमध्ये, पर्टिक्युलरली कन्स्ट्रक्शन सेक्टरच्या, मी एक पॅशनेट रीतीने काम करतो आहे. कारण कन्स्ट्रक्शन सेक्टर हे फार व्हास्ट सेक्टर आहे, मोठ्या पोटेन्शियलचं सेक्टर आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच जॉब ऑपॉर्च्युनिटी मोठ्या प्रमाणात याच्यात आहे. आणि या जॉब ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्यायला किंवा या पोटेन्शियलला पूर्णतः एक्सप्लोअर करायला आज आपण या क्षेत्राकडे वळले आहोत. आणि म्हणून या क्षेत्रात जॉबचं जे महत्त्व आहे ते एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे तुम्हाला या क्षेत्रात आता जसं तुम्ही परीक्षा देऊन एक्झाम पास होणार, तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार, तर इट्स युअर ऑथरायझेशन की तुम्ही या क्षेत्रात काही काम केलेलं आहे किंवा शिक्षण घेतलेलं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये बांधकाम क्षेत्रात जॉब किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशिप किंवा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्स किंवा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट्स किंवा एक फ्रीलान्सर म्हणून काही सॉफ्टवेअर शिकून त्याच्यानुसार सुद्धा कामं, असं बऱ्याच विविध पद्धतीने तुम्ही या क्षेत्राशी जोडू शकता आणि तुमचं एक चांगलं करिअर यामार्फत तुम्ही घडवू शकता. तर आता जसं तुम्ही सुरुवात केलेली आहे MSBS-VTची कोर्स करून परीक्षा देण्यासाठी, तर ही परीक्षा म्हणजे तुमचं एक एंट्रन्स, पहिलं द्वार आहे, पहिलं डोअर आहे की ज्याच्या मार्फत तुम्ही या क्षेत्रात पदार्पण करणार आहात. तर नक्कीच या पहिल्या क्षेत्राबाबत तुम्ही थोडं समजून घ्या आणि याच्यामध्ये कशा रीतीने, आपली पहिलीच बॅच असल्यामुळे आपल्याला कुठल्या पद्धतीची तयारी करावी लागेल किंवा कशा पद्धतीने आपण याला समोर जाऊ शकतो याच्याबद्दल एक माहिती देण्याचा मी प्रयत्न करीन. अर्थात तुमचे जिथे कुठे तुम्ही जिथून कोर्स हा करत असाल, जे काय तुमची इन्स्टिट्यूट असेल, तिथले कोऑर्डिनेटर किंवा मार्गदर्शक ट्रेनर्स जे आहे ते सुद्धा तुम्हाला याच्याबद्दल गायडन्स देतच असतील. पण एक सार्वत्रिक प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळतो आणि जेणेकरून आपण एक सर्व बाबत सर्वांगीण अंगाने माहिती घेऊ शकतो. म्हणून आपण आज हा सेमिनार अरेंज केलेला आहे. कारण एज्युकेशन असं आहे की ही एक कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही परीक्षा दिली, पास झाले, सर्टिफिकेट मिळालं म्हणजे तुमचं काम झालं किंवा संपलं असं होत नाही. निदान या क्षेत्रात तरी आता इतका प्रचंड वाव आहे की याच्यात सुद्धा तुम्हाला एक कंटिन्युअस लर्निंग आणि त्याच्याशी अपडेट राहणं
हे गरजेचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण आपल्याला कोणते विषय आपण हाताळणार आहोत, त्याची परीक्षा पद्धती कशी आहे आणि त्याला कशा रीतीने त्याची तयारी करावी, यासाठी आपण आज या चर्चासत्रात बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघू की आपले विषय कोणते आहेत. कारण सुरुवातीला ज्या वेळेला आतापर्यंत ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होत होत्या, त्यावेळेला 3 थेरी विषय आणि 2 प्रॅक्टिकल विषय अशा परीक्षेचा पॅटर्न होता. 3 थेरी विषय हे 100 मार्काचे असे 300 मार्काचे थेरी विषय, 3-3 तासाचे पेपर आणि 2 प्रॅक्टिकल होते, ज्याच्यात एक प्रॅक्टिकल 200 मार्काचं आणि एक प्रॅक्टिकल 100 मार्काचं, असं 300 मार्काचं प्रॅक्टिकल, असं टोटल 600 मार्काचं तुमचा एक एक्झाम पॅटर्न होता फॉर 600 मार्क्स. आणि याच्यात इंडिव्हिज्युअल पासिंग प्रत्येक विषयामध्ये 35% इंडिव्हिज्युअल पासिंग हे त्याच्यासाठी आवश्यक होतं. आता नवीन पद्धतीप्रमाणे टोटल रँक किंवा टोटल एक्झामचा पॅटर्न आणि त्याचं मार्किंग सिस्टीम हे सुद्धा बदललं आहे. तर त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती करून घेऊ. सुरुवातीला आपण बघू की आपले विषय याच्यासाठी कोणते आहेत आणि त्याचा साधारण कुठल्या पद्धतीमध्ये आपल्याला ते अभ्यास करता येईल किंवा त्याच्यात काय काय थोडेसे सिलेबस कंटेंट हे काय आहे हे पण आपण त्याच्यामध्ये बघू. म्हणजे तुम्हाला एक दिशा मिळेल, एक अभ्यासाची म्हणा किंवा तयारी करण्यासाठी तुम्हाला थोडासा एक बेस तयार होईल. तर अशा पद्धतीचे हे 3 विषय आपल्याला आहेत. विषय पहिलेचेच आहेत. पहिला आहे कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस, दुसरा एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग आणि तिसरा आहे सर्वेइंग अँड लेवलिंग. हे तिन्ही एक वेगवेगळ्या दिशेचे विषय आहेत. म्हणजे याच्यात एक सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण समावेश करण्याचा प्रयत्न झालेला आहे की जेणेकरून कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस म्हणजे ज्याला आपण म्हणतो बांधकाम साहित्य आणि पद्धती. बांधकाम साहित्य याच्यामध्ये लागणारी सगळ्या प्रकारची वेगवेगळी साधनं, उपकरणं, त्याचे साहित्य आणि सगळं त्याचं सिलेबस पण आपण थोडक्यात बघणार आहोत. तर अशा पद्धतीने हा पहिला विषय आहे कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस, ज्याला आपण म्हणतो बांधकाम साहित्य आणि पद्धती. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग, ज्याचं आपलं मराठीत आपण ज्याला म्हणतो अंदाजपत्रक आणि खर्च. म्हणजे बांधकामाच्या संबंधात जे काय आपल्याला एस्टिमेट किंवा त्याचं खर्चाचं एक अंदाज करावा लागतो, अंदाजपत्रक, आणि त्याच्याकरता लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या एस्टिमेटिंग आणि कॉस्टिंग या सब्जेक्टमध्ये कव्हर झालेल्या आहेत. तिसरा आहे सर्वेइंग अँड लेवलिंग. सर्वेइंग अँड लेवलिंग हा एक इंटरेस्टिंग आणि थोडासा एक कुतूहल जागा करणारा विषय आहे, ज्याच्यामध्ये सर्वेइंग म्हणजे सर्वेक्षण, म्हणजे जमिनीचा एक आढावा किंवा त्याच्याबद्दलचं डाटा कागदावर गोळा करणं, शीटवर गोळा करणं, दॅट इज सर्वेइंग. सर्वे म्हणजे आपल्याला माहिती आहे की एक परीक्षण, आढावा, सर्वेइंग. तर याला आपण म्हणतो सर्वेक्षण. आणि लेवलिंग, सर्वेक्षणमध्ये काय होत आहे की आपण फक्त जमिनीच्या एरियाचा, हॉरिझॉन्टल भागाचा अभ्यास करतोय, तिथला डाटा गोळा करतोय, तिथे कुठल्या पद्धतीने काय काय ऑब्जेक्ट्स आहेत ते आपण काढतोय, त्याच्यावरून आपण बाकी गोष्टींचं जे काय कॅल्क्युलेशन करू ते करू. पण सर्वेइंगमध्ये आपण फक्त एरियाच्या नुसार त्याचा अभ्यास करतोय. आणि लेवलिंगमध्ये सर्वेइंग इज हॉरिझॉन्टल अँड लेवलिंग इज व्हर्टिकल. जमिनीचा जो काय उंच सखल भाग असेल, खाली वर चढाव उतार, हा जो काय प्रकार आहे हा म्हणजे लेवलिंग, ज्याला आपण समतलीकरण सुद्धा म्हणू शकतो. तर असं सर्वेक्षण आणि समतलीकरण असा हा सर्वेचा भाग आहे.
तर या दृष्टीने हे 3 विषय हे आपले मुख्य 3 विषय आहेत. सुरुवातीला मागच्या वर्षीपर्यंत याच्यात फक्त कन्स्ट्रक्शन मटेरियल प्रॅक्टिसेस आणि सर्वेइंग लेवलिंग या 2 विषयांचे प्रॅक्टिकल होते. याचं प्रॅक्टिकल 200 मार्काचं होतं. कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस या सब्जेक्टचं प्रॅक्टिकल हे 200 मार्काचं होतं आणि याचे 100 मार्काचं प्रॅक्टिकल होतं. असे 300 मार्काचे प्रॅक्टिकल्स याच्यामध्ये होते. तर अशा पद्धतीने हे 3 विषयांबद्दल आपण माहिती घेतली आणि याच्याच मध्ये आपल्याला मुख्य ज्या गोष्टी आहेत त्या या 3 विषयांशी संबंधितच आहे. आता जो नवीन एक पॅटर्न आपला आता येतो आहे किंवा ज्याच्यावर आता आपल्याला परीक्षा द्यायची आहे त्या पॅटर्न बद्दल आपण बघूया की मी त्याच्यासाठी स्क्रीन शेअर करतो. हे सर्क्युलर शासनाचं आलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी 8/10/24 हे सर्क्युलर आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ना झूम करून तुमच्या मोबाईलवर झूम करून तुम्ही हे वाचू शकता किंवा पाहू शकता. तर याच्यात महत्त्वाचं जे मुद्दे आहे की सदर ऑनलाईन माध्यमातून बहुपर्यायी प्रश्न म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पद्धतीच्या परीक्षेमुळे 6माही कालावधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर करणे मंडळास शक्य झाले आहे. म्हणजे याच्यात थोडेसे यांनी जे ॲडव्हान्टेजेस सांगितलेले आहेत की ऑनलाईन पद्धतीचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. तर एक म्हणजे रिझल्ट हा फार लवकर थोड्या कालावधीत लागू शकतो जेणेकरून आपल्याला जो वेटिंग टाईम होता 2, 2.5, 3 महिन्यांचा तो आता एकदम फार कमी 10-15 दिवसांमध्ये रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो जेणेकरून आपण आपल्या पुढच्या कारकिर्दीसाठी किंवा आपल्या बाकी पुढच्या ॲडमिशन्स किंवा करिअरसाठी आपण लवकर तयार होऊन जाऊ शकतो. आणि मुख्य म्हणजे याच्यात ज्या परीक्षा होणार आहेत या परीक्षा तुमच्या जिथे तुम्ही ॲडमिशन घेतली आहे जे तुमचं इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटवरच या परीक्षा होणार असल्यामुळे तुम्हाला कुठे जास्त दुसरीकडे ठिकाणी जाण्याचा वेळ किंवा तिथलं जाणं शोधणं किंवा असं सेंटरचा प्रश्न नाही आहे. तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूटमध्येच परीक्षा देण्याची असल्यामुळे हे तुम्हाला थोडं सोयीस्कर होणार आहे. अशा पद्धतीने ही एक शासनाने काढलेलं एक सर्क्युलर आहे आणि याच्यामध्ये लिहिलं आहे की प्रात्यक्षिक परीक्षा ही नियमित पद्धतीने घेण्यात येईल. म्हणजे जे प्रॅक्टिकल्सचे आपले जे आहेत ते जसे इन्स्टिट्यूटमध्येच होतील त्याचे मार्क्स हे इन्स्टिट्यूटच देईल आणि अशा पद्धतीने प्रॅक्टिकल हे ॲज इट इज आहे आणि फक्त परीक्षा जी आहे ती तुमची ऑनलाईन म्हणजे ॲपच्या थ्रू बोर्डाच्या ॲपच्या थ्रू होणार आहे. तर आता आपण याच्यामध्ये बघू की आता जो आपला नवीन पॅटर्न आहे परीक्षेचा 3 थिअरी विषय असलेल्या अभ्यासक्रमांसाठी गुणांकन 3 थिअरी आपला जो विषय आहे कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा हा 3 थिअरीसाठी आहे. म्हणजे आपलं थिअरी 1 थिअरी 2 थिअरी 3 आपण पाहिलं की कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग आणि सर्वेइंग लेवलिंग. त्याच्यामुळे हा जो चार्ट आहे हा चार्ट आपल्याला ॲप्लिकेबल आहे. याच्यात फरक असा झाला आहे की पहिले 2 विषयांसाठी प्रॅक्टिकल होते फक्त. आता प्रात्यक्षिक 1, प्रात्यक्षिक 2 आणि प्रात्यक्षिक 3 असे तिन्ही विषयांसाठी आता 100 मार्काचे प्रॅक्टिकल झाले आहेत. म्हणजे तिन्ही विषयांचे थिअरी पेपर पण आहेत आणि तिन्ही विषयांचे प्रॅक्टिकल एक्झाम पण आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक चेंज म्हणजे असा झाला आहे की फॉर्मॅटिव्ह असेसमेंटचे 100 मार्क हे वेगळे गुण ॲड झालेले आहेत. म्हणजे आतापर्यंतची जी परीक्षा होती ती 600 मार्कांची होती. आता फॉर्मॅटिव्ह असेसमेंटचे 100 मार्क हे वेगळ्या पद्धतीने देण्यात येतील. अर्थात या मार्कांचा संबंध हा तुमच्या पासिंगशी नाही आहे कारण पासिंग तर तुमचं हे इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिकल आणि थिअरीमध्ये होणार आहे. पण या मार्कांवर तुमचं एक रँक म्हणा किंवा पर्सेंटेज म्हणा किंवा हे
हे ठरू शकेल आणि तुमचा इन्स्टिट्यूटबद्दलचं जे काय इन्स्टिट्यूटशी अफिलिएशनचं असल्यामुळे तुमचा तिथला अटेंडन्स, तिथला वर्तन, बाकी व्यवहार या गोष्टींवर हे मार्क अवलंबून राहतील आणि या मार्काने तुम्हाला स्कोर व्हायला, म्हणजे चांगला स्कोर व्हायला, पासिंग तर तुमचं इथेच करायचं आहे, पण एक चांगल्या पर्सेंटेज मिळवायला किंवा ग्रेड मिळवायला तुम्हाला या मार्कांची मदत होऊ शकते. अशा पद्धतीने या विषयांबद्दल आणि याच्या परीक्षेबद्दल आपण बघितलं. त्याच्यानंतर आता जो एक आपल्या मनात एक कुतूहल तयार झालेलं असतं की नवीन परीक्षा पद्धती म्हणजे कशी द्यायची आहे, काय करायचं आहे, त्याच्यात आपल्याला थोडंसं जर एक आपल्या संकल्पना क्लिअर असतील तर आपल्याला म्हणजे ते देताना थोडी मनात धास्ती राहणार नाही आणि आपण थोडंसं कॉन्फिडेंटली एक्झामला अपियर होऊ शकू. अर्थात या सगळ्या मी थोड्याशा प्रिलिमिनरी गोष्टी ज्या आहे त्याच इथे मी सांगतो आहे. बाकी काही ज्या गोष्टी आहेत ज्या शासनाच्या निर्णयाधीन आहेत किंवा काही आहेत त्या गोष्टी त्या पद्धतीने चालतील, त्याच्याबद्दल मी अधिकृतरित्या काही बोलू शकत नाही. पण जे एक नॉर्मल कोर्समध्ये जो हे असतो त्याबद्दल आपण जे आत्तापर्यंतच्या याच्यावरून रिव्हील झाला आहे किंवा जी माहिती मिळाली आहे त्याच्या पद्धतीने आपण हे थोडंसं समजून घेऊ शकतो. तर एक्झाम कोणत्या महिन्यात होऊ शकते तर मेच्या शेवटी किंवा जूनचा फर्स्ट वीक, पण मोस्ट रादर मेच्या शेवटी एक्झाम होऊ शकते आणि मे इज द म्हणजे शेड्यूल टाइम टेबल प्रमाणे मे महिन्यात एक्झाम होऊ शकते. आता या वर्षीची जी एक्झाम आहे ही आपली एक्झाम कशा प्रकारची राहील तर ऑनलाईन MCQ पद्धतीने राहील. म्हणजे तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पेपर द्यायचा आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन, एक प्रश्न राहील, त्या प्रश्नाचे 4 ऑप्शन्स राहतील, योग्य ऑप्शन तुम्हाला टिक करायचं आहे. अशा पद्धतीने हे राहील, परीक्षा राहील. एक्झामचं सेंटर कोणते असतील तर एक्झामचं सेंटर आत्ताच आपण पाहिलं की एक्झाम सेंटर जिथे तुमचं इन्स्टिट्यूट आहे, जिथून तुम्ही ॲडमिशन केली आहे त्याच ठिकाणी तुम्हाला जाऊन पेपर द्यायचा आहे ऑनलाईन पद्धतीने. आपल्या कन्स्ट्रक्शन सुपरवायझर या विषयाचे किती पेपर्स व किती मार्क्सचे पेपर असतील हे आत्ता आपण पाहिलं. 3 विषयाचे पेपर आहे, 100 मार्काचे, 100 मार्काचे 3 पेपर आहेत, थेरी पेपर, आणि 100 मार्काचे 3 प्रॅक्टिकल्स आहे. 100 मार्काचं फॉर्मॅटिव्ह असेसमेंट आहे. असे 700 मार्क. आता किती पेपर्स म्हणजे 3, प्रत्येक पेपर सोडवण्यासाठी अवधी किती असेल? हा अवधी असणार आहे 3 तासाचा. या 3 तासामध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन्स सोडवायचे आहेत. 50 क्वेश्चन्स. 50 क्वेश्चन्स सोडवायला 2 मार्काचा एक प्रश्न, अशा रीतीने 100 मार्क होतील 50 प्रश्नांचे आणि तुम्हाला 3 तास मिळणार आहे. पेपर सबमिट व्हायच्या आधीपर्यंत तुम्ही कोणतीही उत्तरं चेंज करू शकता. अशा पद्धतीची आतापर्यंत मिळालेली माहिती आहे. एक्झॅक्ट पॅटर्न किंवा काय आहे याच्याकरता बोर्ड काही सराव परीक्षा पण घेणार आहे त्याच्यासाठी. त्या तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूटमधनं माहिती होतीलच आणि त्याच्या सरावानुसार नक्की एक्झॅक्ट पॅटर्न काय आहे किंवा काय रूल्स आहेत ते त्यावेळेला कळतील. तर अशा प्रकारे 50 प्रश्न प्रत्येक विषयामध्ये असणार आहे. 2 प्रश्न एका मार्काचे, निगेटिव्ह मार्किंग वगैरे नसणार आहे. त्याच्यामुळे तुमचं उत्तर बरोबर आलं तर 2 मार्क, उत्तर चुकलं तर 0 मार्क. अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स आणि पेपर्स सॉल्व होणार आहे. आता याच्यामध्ये उत्तर, आता आपण जसं पाहिलं की उत्तर बरोबर आलं तर 2 मार्क, उत्तर चुकलं तर 0 मार्क. आतापर्यंतचे जे काय आपले पेपर होत होते थिअरॉटिकल पेपर, ते लिहिण्याचे रायटिंग प्रॅक्टिसमध्ये पेपर होते. तर त्याच्यामध्ये थोडासा एक अभ्यासाचा किंवा एक असा पर्याय होता की जेणेकरून तुम्हाला
थोडं बहुत काही त्या विषयाबद्दल माहिती असलं तर तुम्ही काही लिहू शकत होते त्याच्यामध्ये. कारण भाषेचा सुद्धा प्रश्न होता. इंग्लिशमध्ये जर पेपर सोडवायचा म्हटला तर थोडंसं इंग्लिश कन्स्ट्रक्शन आणि इंग्लिश रायटिंग हे यायला पाहिजे. इथे पण काही विद्यार्थ्यांना लिमिटेशन्स असतात. जितकं फ्लुएंटली जितकं सरावाने मराठी लिहिता येतं तितक्या सरावाने इंग्लिश शब्द, स्पेलिंग आणि कन्स्ट्रक्शन हे जमत नाही. त्याच्यामुळे इंग्लिशचा जर थोडंसं बाजूला ठेवलं तर मराठीमध्ये जर सॉल्व करायला घेतला पेपर तर या तांत्रिक विषयामध्ये काही काही गोष्टींचे मराठी शब्द हे थोडेसे अप्रचलित किंवा थोडेसे क्लिष्ट स्वरूपाचे असतात की जेणेकरून त्या विद्यार्थ्याला माहिती असते, त्याला त्या गोष्टीतला म्हणजे त्याला समजत असतं, पण तो ते कागदावर पुटअप करू शकत नाही भाषेच्या माध्यमातून. अशी स्थिती होते. हा थोडासा एक त्याच्यातला म्हणजे एक प्रॉब्लेम होतो, मुलांमध्ये होऊ शकतो. कारण आतापर्यंत आम्ही इतक्या वर्षाचे पेपर तपासतो तर अशी ही गोष्ट लक्षात येते की थोडासा भाषेच्या याच्यामुळे थोडासा परिणाम होऊ शकतो. तरी पण जर तुम्हाला एखादा 10 मार्काचा प्रश्न असेल आणि त्यातलं तुम्हाला थोडं बहुत माहिती असेल, पूर्ण माहिती नसेल, तर त्या विषयाशी किंवा त्या टॉपिकशी या अनुषंगाने तुम्ही काही लिहिलं, जे तुम्हाला माहिती आहे ते जरी लिहिलं, थोडंसं विषयाच्या मागे पुढे जरी झालं त्या टॉपिकच्या, तरी पण तुम्हाला काही मार्क तरी नक्की मिळत होते. म्हणजे 10 पैकी 4 मिळतील, 3 मिळतील, 5 मिळतील. पण तुम्हाला तो प्रश्नाचं पूर्ण उत्तर माहिती नाही, पण काही अर्ध उत्तर माहिती असेल ते जरी तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क काही ना काही मिळण्याचे चान्सेस होते. मात्र आता या ऑनलाईनमध्ये ते नाही आहे. हे एक आपलं चॅलेंज आहे. तुमचं उत्तर बरोबर पूर्ण मार्क, उत्तर चूक 0 मार्क. त्याच्यामुळे इथे थोडासा एक अभ्यासाचा पॅटर्न जो आहे तो आपल्याला थोडासा माहिती करून घ्यावा लागेल किंवा त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागतील. याच्यामध्ये अचूक माहिती राहण्यासाठी आपल्याला एक ओव्हरऑल स्टडी आवश्यक आहे. विषयाचं खूप डीपमध्ये, ठीक आहे, डीपमध्ये तर तुम्हाला ते MCQ कसे येतील त्याच्यानुसार अवलंबून आहे ते, किती कठीण किंवा किती सोपे प्रश्न राहतील. पण तुम्हाला एक विषयाची सार्वत्रिक आणि ओव्हरऑल आयडेंटिटी ही झाली पाहिजे. तर मग तुम्हाला ते MCQ सॉल्व करणं हे एक चांगल्या रीतीने होऊ शकेल आणि तुमच्यासाठी एक सोयीस्कर ती पद्धत होऊन जाईल की जेणेकरून तुम्हाला 50 पैकी 18 क्वेश्चन्स, 18 प्रश्न तुमचे जर बरोबर आले तर तुमचे पासिंग मार्क होतात. पण आपलं पासिंग मार्क हा एम नाही आहे. पासिंग होऊन आपल्याला सर्टिफिकेट तर मिळेलच, पण आपण याच्यात करिअर करतोय तर या करिअर करण्याकरता आपल्याला याच्यातलं कौशल्य, याच्यातल्या सगळं व्यावहारिक ज्ञान आणि या सगळ्या गोष्टी या अवगत असल्या पाहिजे की जेणेकरून आपण लवकरात लवकर आपल्या ध्येयापर्यंत किंवा आपल्या करिअरमध्ये आपण पोचू शकू किंवा चांगलं करिअर आपण लवकरात लवकर घडवू शकू. तर याच्याकरता आपल्याला थोडंसं स्पेशल स्किल, थोडंसं स्पेशल मटेरियल किंवा थोडंसं स्पेशल गायडन्स अशा पद्धतीचा जर मिळाला तर आपलं काम लवकर होईल. तसंही होणार आहे, नाही असं मी म्हणत नाही. समजा तुमचं एक टास्क आहे, तुम्हाला A पॉइंट पासून B पॉइंट पर्यंत जायचं आहे, 10 किलोमीटर डिस्टन्स आहे, तिथे तुमचं साध्य आहे. जे काय करायचं आहे ते तुम्हाला त्या 10 किलोमीटरच्या डिस्टन्सवर करायचं आहे B पॉइंटवर. तर तुम्हाला एक ऑप्शन आहे की A to B गो बाय वॉकिंग, चालत जा. मग तिथे जाईपर्यंत तुमचा वेळ खर्च होईल, तुम्ही थकून जाल, तुमची पुष्कळशी एनर्जी, जे काय बीला जाऊन काम करायचं आहे तुम्हाला तिथे पोचल्यावर, त्यातला बराचसा तुमचा वेळ आणि एनर्जी ही त्या ट्रॅव्हलिंगमध्ये पायी चालत जाण्यामध्येच खर्च होईल. पण याच्याऐवजी इफ यू हॅव एन बाईक तर तुम्ही विदाऊट एफर्ट्स फास्ट B पॉइंटला पोहोचाल आणि जे तिथे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही चांगला वेळ वाचवून आणि चांगल्या एफिशियन्सीने ते करू शकाल. म्हणून हाच उद्देश आहे की जेथे तुम्हाला एक चांगला मार्गदर्शन, चांगलं सपोर्ट किंवा एक चांगल्या रीतीचं तुम्हाला गायडन्स मिळाला किंवा तुम्ही तो आत्मसात केला तर तुमचे वेळ वाचेल आणि तुमची
एफिशियन्सी वाढेल, तुम्ही अपडेट राहाल. म्हणून आपला प्रयत्न हा आहे की नुसतं पुस्तकी शिकवून तुम्हाला फक्त ते MCQचे उत्तरं बरोबर आणणं, याच्यापेक्षा तुम्हाला विषयांची पूर्णतः ओळख व्हावी, त्याच्याबद्दल समजून यावं, छोटे मोठे कॅल्क्युलेशन्स आणि जी व्यवहारात रीत चालते प्रॅक्टिसमध्ये ती तुम्हाला माहिती व्हावी, की जेणेकरून तुम्ही कॉन्फिडेंटली तुमच्या क्षेत्रात ते काम करू शकाल. तर अशा पद्धतीने आपण परीक्षा पद्धती आणि याच्यावर पाहिलं तर बोर्ड सुद्धा याच्याकरता सराव परीक्षा घेणार आहे. आणि या सराव परीक्षामध्ये तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता. आता राहिला प्रश्न मटेरियलचा, की कशाचा अभ्यास करावा आणि कोणत्या रीतीने करावा. तर या प्रॅक्टिकलला अनुषंगून की जेणेकरून फक्त परीक्षेसाठीच नाही तर तुमच्या पूर्ण ओव्हरऑल लाईफमध्ये तुम्हाला कामात येईल, किंवा ज्याच्याने तुम्ही पुढे काही एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे किंवा एखादं इंटरव्ह्यू तुम्हाला कुठला अपीअर व्हायचा आहे, किंवा तुमच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला जे नॉलेज लागणार आहे ते घेण्याच्या त्यासाठी आपण एक असे सर्वसमावेशक मार्गदर्शक कोर्स तयार केला आहे की जो की MSBS VETच्या ला बेस धरून केला आहे, की जेणेकरून हे जे सगळे नवीन मुलं आहेत तुम्हाला तो तुमच्या फ्युचर करिअरमध्ये सुद्धा आणि कुठल्या सराव परीक्षा किंवा एंट्रन्स एक्झाम किंवा इंटरव्ह्यू याच्यात कशातही तो कामात येऊ शकतो. आणि तुम्ही तुमचं कौशल्य ते अपडेट करत राहून तुम्ही एक चांगले व्यावसायिक किंवा प्रोफेशनल म्हणून तुम्ही करू शकता. तर याबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती देणार. ते जसे आपण 3 कोर्सेस पाहिले, तुम्हाला 3 कोर्सेसची स्लाइड दिसते आहे का? तर हा जसा पहिला कोर्स आहे कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस, याचा आपण थोडक्यात एक सिलेबसवर नजर टाकू. तुम्ही सिव्हिल इंजिनियर होणार आहे, तर सिव्हिल इंजिनियर करता तुमच्यासाठी एक असा एक व्हिडिओ आहे. Someone who sees an endless stretch of sea and sees a bridge over it. Someone who sees a raging river and knows how to tame it. Someone not daunted by mountains, by chasms, by snow, by bogs, by sand. We need someone who can push back the water and claim land. Someone who can draft in millimeters, yet build in kilometers. Someone with an eye for detail, a head for numbers, an imagination that leaps. Someone with shoulders broad enough to lift the living standards of millions. We need someone like you. We need someone who can roll out the blueprint and can roll up their sleeves. Someone who with sheer will can make plans concrete. Someone who can walk the talk, stand like a rock, put in 3 shifts a day to raise the clock. Someone to build our schools, institutes, factories, skyscrapers, airports, dams and docks. Someone to build our homes. Someone who can make us look with pride at this nation we call home. तर असा एक सिव्हिल इंजिनियरचा इम्पॉर्टन्स आणि एक फार एन्थुझियास्टिक फील्ड या व्हिडिओद्वारे आपण बघितलं. डाव्या बाजूला जो तुम्हाला कॉलम दिसतो आहे याच्यामध्ये हा जो पहिला सब्जेक्ट आहे कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस, तर याच्याकरता असणारं पूर्ण सिलेबस याच्यासाठी हे इथे सिलेबस आलेला आहे. आणि या सिलेबसमध्ये प्रत्येक याचे सब टॉपिक्स आहेत. जसं ब्रिकवर्कमध्ये हे सगळे जे सब टॉपिक्स आहे याची पूर्ण माहिती आलेली आहे. त्याच्यामध्ये काही सगळे तुमचे PDF मध्ये नोट्स आहेत की जेणेकरून तुम्ही ते वाचून समजू शकता. त्याच्यानंतर प्रत्येक टॉपिकवर व्हिडिओ ट्युटोरियल्स पण आहे. म्हणजे नुसतं वाचून समजण्यापेक्षा एक प्रॅक्टिकल आस्पेक्ट समजण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, पण व्हिडिओ सुद्धा ते अत्यंत महत्त्वपूर्ण कोर्स कंटेंट. सर्व लोकांना माहिती आहे की
विटा अशा जुडाई केली जाते. याच्यातले ॲज ए पार्टिशन तुम्हाला एक प्रॉपर मार्गदर्शन करतील आणि एक तुम्हाला प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट्स दाखवतील. जुडाई म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मॅसनरी, याला टेक्निकल टर्ममध्ये म्हणतात मॅसनरी. आपण याच्यामध्ये मॅसनरी म्हणजे विटांची जुडाई. त्याच्यानंतर अशा या विटांच्या जुडाईचे आपण थोडक्यात मॉर्टरचा टॉपिक आहे. मॉर्टरमध्ये स्टोन मॅसनरीचे व्हिडिओज आणि त्याचं सिलेबस इथे पूर्ण आलेलं आहे. सिमेंट आणि कॉन्क्रीट बद्दल सुद्धा हे सगळे सब टॉपिक्स आणि व्हिडिओ सब टॉपिक जर तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला अशा पद्धतीमध्ये सगळे नोट्स याच्या तुम्हाला मिळतील की प्रत्येक ग्रेडचं कोणत्या ग्रेडचं सिमेंट वगैरे, हा सगळा थिअरॉटिकल पार्ट. पण त्याच्याच बरोबर खास करून आपण प्रत्येक याचे व्हिडिओ लेट्स वेलकम बॅक त्याच्यामुळे आपण स्टोन मॅस और दूसरा होता है पीपीसी. हाँ, तो ऐसे हिंदी आणि मराठी हम लोग इसलिए ब्रॉड कंसिडरेशन इसके लिए ले रहे हैं कि जो मार्केट प्रिवेलिंग है, जो मार्केट में चल रहा है, जो हमको डे टू डे लाइफ में काम में आ रहा है, उसी को हम लोग समझने की यहाँ पे अशा पद्धतीने कॉन्क्रीट, पीसीसी हे सगळे टॉपिक्स आपल्या कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस या सब्जेक्टचे आहे. आणि याच्यामध्ये भरपूर व्हिडिओ आणि प्रत्येक गोष्टीचं डिटेलमध्ये हे दिलेलं आहे. ॲग्रिगेट्स बद्दल म्हणाल तर ॲग्रिगेट्स आहे किंवा मिक्स ग्रेड, प्रपोर्शन, हे सगळं जे टेक्निकल सगळ्या गोष्टी प्लस प्रत्येक याचे व्हिडिओ लेक्चर. गुड इवनिंग फ्रेंड्स. या व्हिडिओ लेक्चर्समुळे तुम्हाला हम लोग कॉन्क्रीट बोलते हैं, तब इसको हम लोग बेसिकली 2 कैटेगरीज में डिवाइड करते हैं कंक्रीट को. वन इज पीसीसी एंड वन इज आर्गुमेंट एज ए बाइंडिंग एजेंट, और एक्चुअली उसका काम शुरू कराने के लिए तुम्हाला सगळे व्हिडिओ मार्फत सगळा विषय समजायला फार सोपा होईल. टिम्बर्क अँड वुडवर्क मध्ये सुद्धा आपण व्हिडिओ आणि याचे आपण घेतलेले आहे. हाय फ्रेंड, जेणेकरून लॉग ऑफ वुड लाकडाबद्दलची सर्व माहिती. उसके बाद में इसका जो सर्कमफरेंस है, आउटर डायमीटर, इसको बोलते हैं गर्थ ऑफ द वुड. ये जितना गर्थ एक बड़ा ओव्हरऑल नॉलेज तुम्हाला मिळणं आहे. स्टील स्ट्रक्चर हा सुद्धा एक चॅप्टर आहे आपल्या कोर्स मधला, कन्स्ट्रक्शन मटेरियल आणि प्रॅक्टिसेस मधला. याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कोणते सेक्शन्स आणि याच्याबद्दलचे डिटेल्स हे सगळे याच्यात आलेले आहे. याच्यावर सुद्धा व्हिडिओ आणि हे केलेलं आहे. तर जो की नमस्कार मित्रांनो, ऑलरेडी मॅन्युफॅक्चर केलेलं असतं. हां, आणि हे इथे आणून नटबोल्ट किंवा वेल्डिंगनी इरेक्ट केलं जातं. जनरली गोडाऊन्स, फॅक्टरी बिल्डिंग्स किंवा मोठे शेड्स किंवा फ्लोरिंग, इथे फ्लोरिंगवर सुद्धा टाइप्स ऑफ फ्लोरिंगमध्ये वगैरे सुद्धा आपण व्हेरियस सगळ्या म्हणजे फिनिशिंग आयटम सुद्धा आपण हे घेतलेले आहेत. आणि तुम्हाला याच्याबद्दलची एक डिटेल माहिती, जसं कलर फ्लो इथे नावं लिहून, म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष पाहून समजता येईल अशासारख्या गोष्टी, कशाला काय म्हणतात ते सुद्धा आलेलं आहे. अशा प्रत्येक टॉपिक्स वाईज आपण व्हिडिओज आणि त्याचे नोट्स आणि डिटेल हे पिक्चोरियल फॉर्ममध्ये आणि नोट्स फॉर्ममध्ये आपण घेतलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, हा जो शेवटचा चॅप्टरचा शेवटचा भाग आहे. तर मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये आपण MCQs घेतलेले आहे. जसं की याच्यामध्ये या सब्जेक्टमध्ये 2000+ MCQs आपण इथे टाकलेले आहेत. तर जेणेकरून तुम्हाला MCQ पॅटर्नचा अभ्यास करायला अशा पद्धतीने उत्तरासहित, म्हणजे जसा 8 आहे, इनर पार्ट ऑफ टिम्बर लॉक सराउंडेड द पिच इज कॉल्ड, 4 ऑप्शन दिलेले आहे. याचा करेक्ट आन्सर काय आहे हे सुद्धा इथे दिलेले आहे. असे अबाउट 1500-2000 MCQs की जे तुम्ही तुमच्या कन्व्हिनियंटली अभ्यास करू शकता आणि वाचू शकता. त्या पद्धतीने हा जो कन्स्ट्रक्शन मटेरियल प्रॅक्टिसेस आहे हा विषय याच्यात डील करण्यात आलेला आहे. एस्टिमेटिंग कॉस्टिंगच्या बाबतीत सुद्धा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. प्रॅक्टिकल आस्पेक्टमध्ये सगळ्या गोष्टी समजवलेल्या आहेत. एस्टिमेटचे टाईप, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट, डिटेल्ड एस्टिमेट, क्वांटिटी सर्वे, त्याच्यानंतर रेट ॲनालिसिस, स्पेसिफिकेशन, टेंडर डॉक्युमेंट्स, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. प्रत्येकाचे व्हिडिओ सुद्धा
असे व्हिडिओ सुद्धा प्रत्येक याच्यावर आपण कव्हर केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला विषय समजायला फार असतो. अशा पद्धतीने याच्यात सुद्धा मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे की तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत, अशा पद्धतीचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्ही याच्यामध्ये सुद्धा घेऊन त्याची प्रॅक्टिस करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने MCQs ज्याला आपण म्हणतो, 4 ऑप्शन प्रश्न, 4 ऑप्शन आणि त्याचं करेक्ट आन्सर काय आहे हे तुम्ही वाचलं जरी तरी पण तुम्हाला ते बॅक ऑफ द माइंड लक्षात राहू शकतं आणि तुम्ही त्याच्यावर म्हणजे ते लक्षात ठेवले असल्यामुळे ते परीक्षेत तुम्हाला येऊ शकतं किंवा तुमचा एक ओव्हरऑल विषयाचा अभ्यास होऊ शकतो. सेम सर्विंग अँड लेवलिंग बद्दल पण आहे. सर्विंग अँड लेवलिंग मध्ये सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. सगळ्या गोष्टी पिक्चर, व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स याच्याद्वारे हे केलेलं आहे. असे लिनियर मध्ये ह्याच्यात बऱ्याच सिलेबसच्या अवांतर गोष्टी सुद्धा ज्या तुम्हाला लागतात काम करताना किंवा प्रॅक्टिसमध्ये त्या याच्यात कव्हर असल्यामुळे फक्त परीक्षेपुरतंच नाही तर परीक्षेनंतर सुद्धा ह्या सगळ्या उपयोगात येणाऱ्या गोष्टी आहेत आणि याचा समजून एक चांगला अभ्यास करू शकता. तर अशा पद्धतीचं याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला MCQs मिळतील. अशा रीतीने तुमची पूर्ण ओळख होऊ शकते विषयाशी. लेवलिंग चॅप्टर आहे, कंटुरिंग चॅप्टर आहे, हे सगळे चॅप्टर्स आहेत आणि याचे हे टॉपिक्स आहेत. तर फार डिटेलमध्ये या कोर्समध्ये सगळ्या गोष्टी कव्हर झालेल्या आहेत आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MCQs. प्रत्येक विषयाचे MCQs सर्विंग आणि लेवलिंग याच्यावर सुद्धा MCQs आहेत. तर हे बघा, क्वेश्चन 4 ऑप्शन करेक्ट आन्सर, क्वेश्चन 4 ऑप्शन करेक्ट आन्सर. तर अशा रीतीने तुम्हाला पूर्ण एक सार्वत्रिक अभ्यास करण्याच्या दृष्टीने हा एक तयार झालेला कोर्स प्रिपेअर्ड आहे आणि याच्याने तुम्हाला करिअरसाठी नंतर सुद्धा हा उपयोगात येणार असल्यामुळे आणि तुम्ही पहिल्यांदा आता ऑनलाईन एक्झाम आणि हे सगळं करत असल्यामुळे एक विशेष याच्यामध्ये आपण होळीपर्यंत याची स्पेशल ऑफर ठेवलेली आहे. होळीनंतर 15 तारखेनंतर ही ओरिजिनल प्राईसवर येईल. तर तेव्हा तुम्ही होळीपर्यंत जर हा तुम्हाला घेतला तर तुमचा लाईफ लाँग ॲसेट तयार होईल. परीक्षेची तयारी तर होईलच आणि याच्यात अपडेट सुद्धा होत राहणार. म्हणजे असं नाही की तो एकदा घेतलाय तर तोच कोर्स चालू आहे म्हणून. त्याच्यात काही दिवसांनी काही नवीन मटेरियल टाकलं जाणार, आणखीन काही अपडेट्स होणार, काही लाईव्ह क्लासेस घेतले जाणार. अशा पद्धतीने तुम्ही नेहमी करता याच्याशी टचमध्ये राहू शकता. अशा रीतीने या कोर्सबद्दलच्या या गोष्टी आहे. तेव्हा तुम्ही 15 तारखेपर्यंत जर याला तुम्ही घेतलं तर तुमचा एक चांगला फायदा होऊन परीक्षेकरता तुम्हाला जो वेळ मिळणार आहे आता 2 महिन्याचा त्याच्यात तुम्ही तुमची उपयुक्त तयारी ही करू शकता. तर अशा रीतीने आपण या कोर्सबद्दल, परीक्षेबद्दल आणि पॅटर्नबद्दल या सगळ्या गोष्टींचा आपण याच्यात सेमिनारमध्ये विचार केला. तरी सर्व जे कोणी आपले संस्था चालक आहेत, कोऑर्डिनेटर आहेत किंवा मार्गदर्शक प्रशिक्षक ज्यांनी ही लिंक विद्यार्थ्यांपर्यंत किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली, एक तुमच्या प्रेमापोटी किंवा तुमच्या एक जिव्हाळ्याने तुम्हाला ती लिंक त्यांनी दिली की जेणेकरून तुम्हाला या विषयाबद्दल माहिती व्हावी आणि तुम्ही परीक्षेकरता तयार व्हावं म्हणून. तर या संस्था चालकांचे आणि कोऑर्डिनेटर प्रशिक्षकांचा सुद्धा मी आभार मानतो. मुख्य म्हणजे तुम्ही विद्यार्थी वर्ग जो की संध्याकाळची वेळ एक फॅमिली टाईम असताना सुद्धा
तुम्ही सर्वांनी आपला वेळ देऊन याबद्दलची माहिती समजून घेतली. म्हणजे तुम्ही खरोखर किती सिरियस गांभीर्याने तुम्ही याच्याकडे बघताय हे लक्षात आलं. म्हणून आज तुम्ही मोठ्या संख्येने आज इथे जॉईन झाले. त्यामुळे तुमच्या सगळ्या विद्यार्थी वर्गांचा सुद्धा मी आभार मानतो आणि तुम्हाला परीक्षेमध्ये चांगल्या रीतीने घवघवीत यश मिळून तुमच्या उज्ज्वल करिअरसाठी भविष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.